मी पिराची कुर्लेतून उद्धव कौलगे बोलतोय, शेवगा बागायतदार। सर, माझी परिस्थिती इतकी, मी ह्या शेवग्याला लहान बाळाप्रमाणे सांभाळलंय, पण आज इतकी परिस्थिती माझी वाईट झाली की मी महाराष्ट्रभर बियाणं आणि मार्गदर्शक म्हणून नावारूपाला काल आलतो। दिवाळीत पहिला तोडा गेल्या वर्षी माझा 10 लाख रुपयाचा पहिला तोडा निघाला। यंदा अक्षरशः ह्या झाडाला काय सुद्धा एक सुद्धा फळ सुद्धा आलं नाही। आणि माझ्या रानात किंवा माझ्या परिसरात रोज एक महिना 20 दिवस झालं पाऊस चालू आहे। शासकीय कुठलाही अधिकारी किंवा काय नाही, माझ्या शेजारना अधिकारी वर खाली करते ते, पण कुठंही दखल घेतली नाही। तरी प्रशासनानं माझी आणि माझ्यावर मी काय जी काय माझ्या रानाचे नुकसान झाले ती वस्तुस्थिती बघावं आणि मला जर काय शासनाचा काय जर लाभ मिळत असेल तर 100% मिळावं, मलाच मिळावं, पण बाकीच्या सुद्धा लोकांनी मिळावं ही माझी मनापासून शासनाला हात जोडून विनंती आहे। एवढंच माझं म्हणणं आहे की शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं। आज शेंगासारखे हीच झालं, तुमच्याकडे कुठलं काय विचारलं अधिकारी तर कोण बोलत सुद्धा नाही। मला तर वाटतं इतकं वाईट दिवस कधी आलं नव्हतं आमच्यावर, 10 वर्ष झालं कधी नाही, पण आज 10 वर्षाचं माझं 2 बोरसुद्धा वरणं चालू आहे। तर प्रशासनाने एवढं गंभीरतेनं लक्ष घालावं। माझ्या शेवग्याला एक सुद्धा शेंग बघायसुद्धा नाही, इतकी शेंग जबर होती की महाराष्ट्रात माझ्या शेंगेचं मुलाखत जागणं येऊन लोक 2-2.5 टन रोज माल निघणारा, पण आज एक शेंग खायला सुद्धा राहिली नाही। तर शासनाने याची गंभीरतेनं दखल घ्यावी एवढीच माझी शासनाला मनापासून कळकळीची विनंती आहे। लोकप्रतिनिधी असो, खासदार साहेब असो, आमदार साहेब असो, यांनी जे अधिकाऱ्याला सूचना तशा द्यावा, त्यांना आमच्या प्लॉटवर वस्तुस्थिती बघून आम्हाला जी काही मदत मिळते ती शासनाने द्यावी एवढीच आमची मनापासून विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।